शेतकरी मित्रांनो नमस्कार। सर्वप्रथम आपल्या YouTube चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत। आणि आजचा व्हिडिओ देत असताना आपण द्राक्ष पिकामध्ये जो आपण शेवटचा टप्पा म्हणतो की आपण सर्वसाधारणपणे सपकेंच्या पुढे 7 ते 8 डोळे किंवा 8 ते 9 पानं झाल्यानंतर बरेच लोक शेंडा टॉपिंग करतात, परंतु हे शेंडा टॉपिंग करत असताना आपण कोणत्या प्लॉटचा शेंडा टॉपिंग केला पाहिजे किंवा ज्याचा आणि कोणत्या किंवा आपण शेंडा टॉपिंग करताना कोणती काळजी घेतली पाहिजे याच्याबद्दल आपण या ठिकाणी चर्चा करत आहोत। त्यापूर्वी दादा तुमचं नाव, गाव आणि मोबाईल नंबर सांगा। माझं नाव रोशन बाळासाहेब पिंगळे, मोबाईल नंबर 99 21 35 32 27। गाव, तालुका आणि जिल्हा पण सांगा। तालुका जिल्हा नाशिक, गाव मातोरी। बरोबर। आपण प्लॉट बुकिंग केला, प्लॉट बुकिंग केल्यानंतर आपण किती एकर क्षेत्र आहे सगळं? आपलं 5 एकर क्षेत्र इकडे मातोरीत आणि 5 एकर दरे रोडला। बरं, आता आपण व्हिडिओ बघून प्लॉट बुकिंग केले, हो बरोबर आहे। सोनाकाचा पण प्लॉट आपला पहिल्या सेकंड इयरचा आहे आणि हा प्लॉट पूर्ण जुना झालेला आहे। किती वर्षाचा प्लॉट आहे हा? 7 ते 8 वर्षाचा प्लॉट आहे। बरं, आता ज्यावेळेस आम्ही आलो त्यावेळेस पूर्ण प्लॉट वीक होता। हो वीक होता, बरोबर आहे। काय बदल जाणवला आता वलंडामध्ये आमच्या भरपूर मागे पुढे व्हायचे, पण आपल्या स्प्रेनी आणि त्याच्यानंतर भरपूर त्याच्यामध्ये सुधारणा आली आहे। एकसारखी फुट आणि सुरुवातीला फुटवाच नव्हता, म्हणजे आम्ही आलो तर तुम्ही दोन राऊंड मारले त्यावेळेस तुम्ही आज सांगत होते का रान पूर्ण वीक आहे, त्याची काडी तयार होती की नाही अशी परिस्थिती। बरोबर आहे दादा, तुम्ही पहिले काडी विरळली होती का प्लॉटची? हो, काडी विरळली। मग काडी विरळली तेव्हा काय परिस्थिती होती आणि आज काय परिस्थिती? त्यावेळेस तर एवढं फूट नव्हते, कमी जेवढं होतं तेवढं कोणतीच ठेवलं तर, पण त्याच्यानंतर मग आम्ही आलो जेव्हा आता शेंडा स्टॉप करायला त्यावेळेस भरपूर फुटलं ते। बरोबर आहे। आता काडीची साईज वगैरे बाकीचे तुम्ही इतर रान बघत असाल, काडीची साईज झाली, फुगवण काडीची पण फुगवण झाली आणि लाल पडून गेली, म्हणजे वंजत आली गाडी असं लवकर। बरं, तर शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या, सांगण्याचा उद्देश एवढाच आहे। आता ही जी स्टेज आहे आपण किंवा मी तुम्हाला जे आपण शेतकऱ्यांना सांगितलेलं राहतं की सॉइल टेस्टिंग केल्याच्या नंतर आपण जे डोसेस देतो, आता कुठेही आपल्याला एक्सेस डोस काडी जाड होण्यासाठी किंवा याच्यासाठी आपण दिलेलं नाही, कुठे नायट्रोजन युक्त खतं आपण त्या ठिकाणी दिलेलं नाही, परंतु जे आपण मायक्रोन्यूट्रिएंटची जी डिफिशियन्सी असेल ती आपल्याला पूर्ण करण्यासाठी आपण जे डोसेस दिलेले ते प्रत्येक शेतकऱ्यांनी जर काळजीपूर्वक पूर्ण केले तर नक्कीच आपल्याला जे आपल्या झाडांमध्ये स्टोरेज म्हणतो आपण ते स्टोरेज चांगल्या प्रकारचं त्या ठिकाणी तयार होईल। आज काडीची पानांची संख्या आपल्याला चांगली दिसेल, पानांच्या वाट्या त्या ठिकाणी झालेल्या दिसणार नाही। हे पूर्ण पूर्तता त्याच्यामध्ये तुमचं फॉस्फरस लेवल, पोटॅश लेवल, मॅग्नेशियम लेवल याची तुलना आपण जर चांगल्या पद्धतीची ठेवली, कॅल्शियमचं वहन आपण चांगलं होण्यासाठी पांढऱ्या मुळांचे आपण जर कार्यरत चांगलं ठेवलं तर नक्कीच आपल्याला खोडामध्ये आपल्याला चांगला बदल त्या ठिकाणी जाणून येईल। आता लक्षात घ्या, याच्यानंतर कामकाज करत असताना आपल्याला शेवटच्या टप्प्यामध्ये शेंडा टॉपिंग आपण कोणत्या प्लॉटमध्ये करावी आणि कोणत्या प्लॉटमध्ये आपल्याला शेंडा टॉपिंग करायची नाही हे पण गोष्ट समजून घ्या। ज्या ठिकाणी आपल्याकडून काडीची साईज सर्वसाधारणपणे 9 mm पर्यंत झालेली असेल, ही साईज अजून पुढे जाऊन जर काडी आळलेली नाहीये, काडी आळायला सुरुवात झालेली नाही, कुठेतरी सफेद पडते, परंतु काडीची साईज आपली 10 mm च्या पुढे जर जात असेल तर शेंडा लवकर टॉपिंग करू नका। तुमचे पानं 10 पानं होऊ द्या, 12 पानं होऊ द्या, परंतु ज्या ठिकाणी काडी जाड होईल याचा आपल्याला अंदाज येतोय त्या ठिकाणी आपण शेंडा टॉपिंगला थोडं थांबून घ्या। आपली काडी मॅच्युअर व्हायला सुरुवात झाली, काडी आळायला सुरुवात झाली, सर्वसाधारणपणे सपकेंच्या पुढे काडी जर आळली तर आपल्याला त्या तिथून पुढे आपल्या काडीची साईज होत नाही, हे लक्षात घ्या। मॅच्युअर झाल्यानंतर किंवा काडी आळल्यानंतर काडीची साईज त्या ठिकाणी थांबते, मग आपल्याला 9 ते 10 mm च्या वर काडीची साईज पण व्हायला नको। जर तुमची काडीची साईज 9-10 mm पर्यंत असेल तर आपल्याला नक्कीच त्याचा फायदा दिसून येईल। आणि जर 10 mm च्या वर आपली साईज गेली, ही कधी जाणार आहे? जर तुम्ही शेंडा टॉपिंग करून घेतला तर आपली काडी नक्की जाड होणार आहे, तर आपल्याला त्या ठिकाणी शेंडा टॉपिंग करायचं नाही। आणि शेंडा टॉपिंग जर केला नाही तर या ठिकाणी आपल्याला फवारण्याचं नियोजन करणं गरजेचं आहे। नायट्रोजन युक्त फवारणी आपल्याला त्या ठिकाणी द्यायच्या नाही, ढगाळ वातावरण त्या ठिकाणी तयार झालेले। आता यावेळेस आपल्याला गर्भधारणेच्या फवारण्या सुद्धा टाकून घेणं तितक्याच गरजेचे आहे। त्यानंतर शेंडा टॉपिंग करायचं नाही, परंतु आपण फवारणी कोणती घेऊ शकतो? आता लक्षात घ्या, या ठिकाणी आपल्याला फवारणी तुम्हाला 8-9 पानं या ठिकाणी तुमचे शेंड्याचे पुढे तुमचे 9-10 पानं या ठिकाणी झालेले, अशा वेळेस तुम्हाला मॅक्स आउट 200 लिटरला 500 ml मॅक्स आउट तुम्हाला त्या ठिकाणी घ्यायचे, त्याच्यामध्ये 0.34 500 ग्राम ही एक फवारणी देऊन घ्यायची। पावसाचा थोडाफार अंदाज असेल, पावसाचं वातावरण वाटत असेल तर आपण एक आंतरप्रवाही बुरशीनाशकची फवारणी त्या ठिकाणी घ्यायची, त्याच्यामध्ये कॉन्टॅक्ट फंगिसाइड सुद्धा आपल्याला वापरून घ्यायचे। मग तुम्ही त्या ठिकाणी 600 ग्रॅम करजेटची आपल्याला फवारणी घ्यायची, त्याच्यामध्ये तुम्हाला कोसाइड डिपॉन्ट कंपनीचं कोसाइड आपल्याला 200 ग्रॅम ही एक फवारणी आपण जर देऊन घेतली तर आपल्याला पावसाळी वातावरणामध्ये चांगली मदत त्या ठिकाणी होणार आहे। फक्त ही फवारणी करत असताना थोड्या बहुत प्रमाणात सूर्यप्रकाश पण असायला हवा, जेणेकरून आंतरप्रवाही बुरशीनाशकाचा उपयोग आपल्याला त्या ठिकाणी झाडासाठी चांगला होईल।
त्यानंतर 2 ते 3 दिवसाच्या अंतराने परत आपल्याला गर्भधारणेच्या फवारण्या त्या ठिकाणी देऊन घ्यायच्या. आता गर्भधारणेच्या फवारण्या देत असताना पहिली फवारणी आपल्याला त्या ठिकाणी द्यायची युरॅसिल आणि कॉम्बियम. सर्वसाधारणपणे 200 लिटर पाण्यासाठी तुम्हाला 25 ते 30 ग्रॅम पर्यंत युरॅसिल त्या ठिकाणी घ्यायचे. आता त्याच्यामध्ये तुम्हाला चांगल्या क्वालिटीचा मायक्रोन्यूट्रिएंट साधारणतः 200 लिटर 100 ते 150 ग्रॅम पर्यंत आपल्याला घ्यायचे. आता ही फवारणी देऊन घेतली, एक दिवस जाऊ द्या, परत दुसरी फवारणी त्याच्यावरती घ्यायची. त्याच्यामध्ये तुम्हाला 0.34 200 लिटरला 500 ग्रॅम 6BA 10 ppm म्हणजे तुम्हाला 2 ग्रॅम 6BA त्या ठिकाणी घ्यायचंय. हे सर्व मटेरियल तुम्हाला पक्के बिलातलं घ्यायचंय, चांगल्या क्वालिटीचं त्या ठिकाणी घ्यायचंय. त्याच्यामध्ये तुम्हाला बोरॉन 100 ग्रॅम घ्यायचंय आणि बड मेकर 200 लिटरला 500 ml. ही फवारणी आपण जर देऊन घेतली तर नक्कीच आपली गर्भधारणा त्या ठिकाणी सक्षम झाल्याशिवाय राहणार नाही. ज्या लोकलचे प्लॉट असतील त्या ठिकाणी तुम्ही लिओसिनची सुद्धा फवारणी घेऊ शकता. लोकलच्या प्लॉटांसाठी तुम्ही लिओसिनची फवारणी घेऊ शकता. त्याच्यामध्ये तुम्ही बुरशीनाशक M45 असेल, एंट्राकॉल असेल, याचा वापर त्या ठिकाणी करू शकता. पण एक्सपोर्टच्या प्लॉटांसाठी हे मी जी तुम्हाला गर्भधारणेसाठी ज्या फवारण्या सांगितल्या, या फवारण्या नक्की आपल्याला 2 फवारण्या 10 दिवसाच्या अंतराने आपल्याला त्या ठिकाणी करून घ्यायचे. आता या फवारण्या केल्या, तुम्हाला मॅच्युअर काडी आपल्याला मॅच्युअर व्हायला सुरुवात झाली. अशा वेळेस आपल्याला SOP प्रत्येक प्लॉटसाठी ज्या ठिकाणी तुमचं पोटॅशची लेवल चांगली असेल त्या ठिकाणी नाही, परंतु ज्या ठिकाणी आपण सॉइल टेस्टिंग केल्यानंतर पोटॅश लेवल तुमची ऑप्टिमम असेल किंवा कमी असेल त्या ठिकाणी आपल्याला नक्कीच 0050 आपल्याला एकरी 10 किलोचा डोस देऊन घ्यायचा आहे. किंवा आपण त्या ठिकाणी काडीची साईज कमी असेल तर 0.27 चा आपण डोस देऊन घ्यायचा आहे. एकरी 5 ते 6 किलो पर्यंत ICL कंपनीची ग्रेड घ्यायची. चांगल्या क्वालिटीचा आपल्याला त्या ठिकाणी विद्राव्य खतांचा वापर त्या ठिकाणी करायचा आहे. आता हा डोस जर दिला तर नक्की ज्या ठिकाणी तुमची काडी शेंडा झालेला आहे, काडी कुठेतरी कमकुवत वाटते, मग आता ही व्हरायटी वाईज असते. तुमची ब्लॅक व्हरायटी असतील किंवा तुमचे जे थॉम्सन सारख्या व्हरायटी असतील, याच्यामध्ये तुमची काडीची साईज चांगल्या प्रकारची असते. परंतु SSN असेल, तुमची सुपर सोनाका असेल, या ज्या काड्या असतात याची काडीची साईज नक्कीच कमी असते. मग अशा रानांमध्ये तुम्हाला 0.32 किंवा 0.27 0.32 घेत असाल तर एकरी 10 किलोचा डोस घ्यायचा आहे. 0.27 घेत असाल तर एकरी 5 किलोचा डोस त्या ठिकाणी घ्यायचा आहे. परंतु चांगल्या कंपनीची ग्रेड तुम्हाला त्या ठिकाणी वापरून घ्यायची. पानांच्या वाट्या त्या ठिकाणी होणार नाही, व्यवस्थित नियोजन तुम्हाला करता येईल. फवारण्यांमध्ये आलेलं नियोजन, त्याच्यामध्ये तुम्हाला एक कॅल्शियम लक्षात घ्या, चिलेटेड कॅल्शियम तुम्हाला 150 ग्रॅम आणि मॅग्नेशियम सल्फेट 500 ग्रॅम ही फवारणी सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी करून घ्यायची. आता ही फवारणी जर व्यवस्थित केली तर नक्कीच आपल्याला काड्यांमध्ये आणि याच्यामध्ये तुम्हाला व्हाईट पडायला सुरुवात त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीची होईल. काडी मॅच्युअर चांगली होईल, गर्भधारणा त्या ठिकाणी चांगली होईल. आता या स्टेजला सुद्धा आपल्याला एक फवारणी अजून काढून घ्यायची. सूर्यप्रकाश असताना तुम्हाला मोव्हेंटो एनर्जी, बायर कंपनीचा मोव्हेंटो एनर्जी 200 लिटरला 250 मिली ही सुद्धा एक फवारणी आपल्यासाठी काढून घेणं गरजेचे राहील, जेणेकरून मिलीबगचा प्रादुर्भाव आपल्याला टाळता येईल. त्यानंतर दुसरी गोष्ट, थ्रिप्ससाठी सुद्धा आपल्याला त्याचा चांगला उपयोग त्या ठिकाणी होणार आहे. आता ही फवारणी, या 3 ते 4 फवारण्या आपल्यासाठी फार महत्वाच्या राहतील. या स्टेजला या फवारण्या करून घेतल्या. ड्रिपच्या ऍप्लिकेशन मधून आपण 0050 असेल, SOP असेल किंवा 0.32 0.27 असेल, हे काडीच्या साईज नुसार आपल्याला त्या ठिकाणी देऊन घ्यायचे. आता हे देऊन घेतल्यानंतर जे आपण DAP सोल्युशन तुम्हाला दिलेलं असतं हे सुद्धा तुम्हाला दर पाण्याला, म्हणजे मी तुम्हाला सांगितलेलं आहे की जमिनी वाईज आपल्याला पाण्याचा पिरियड आपण ठरवून दिलेला आहे, त्या पिरियडला आपल्याला ते DAP सोल्युशन सुद्धा आपल्याला देऊन घेणं गरजेचं राहील. ते DAP सोल्युशन एकरी 20 लिटर पर्यंत आपल्याला देऊन घ्यायचे. आता हे फवारण्या झाल्या, याच्यानंतर आपल्याला पुढचा व्हिडिओ देत असताना मी तुम्हाला नक्कीच आपल्याला प्लॉट मध्ये आपण कशा पद्धतीने अजून सक्षम गर्भधारणा, लक्षात घ्या वातावरणानुसार बदल झाल्यानंतर आपण त्याच्यात फवारण्यांमध्ये काय चेंजेस करायचे याचा व्हिडिओ सुद्धा तुमच्यासाठी नक्की असेल. आणि लवकरच तुम्हाला तो व्हिडिओ पण देण्यात येईल की आपण कशा पद्धतीने व्हाईट पडून आपल्याला काडी कशी मॅच्युअर करता येईल. बरोबर. आता या सर्व गोष्टी नियोजनात लक्षात घेत असताना आता रानांमध्ये जसं शेतकऱ्यांनी सांगितलं की आपल्याला चांगल्या पद्धतीचा बदल त्या ठिकाणी दिसून आला. आता हे मजूर लोक सुद्धा त्या ठिकाणी काम करतात, सुरुवातीपासून त्यांनी काम केलं, त्यांना सुद्धा बदल त्या ठिकाणी चांगला जाणवला. बरोबर आहे ना? हो. वाटला का? नक्की वाटला नक्की. नाही तर मग तुम्ही प्रत्येक प्लॉट पाहतात, बाकीचे पाहतात, काडीमध्ये काही चेंजेस वाटतात बाकीच्यांपेक्षा? चेंजेस आणि फुटेज सगळेच चेंजेस झाले. बरोबर ना? आता हेच कामकाज, प्रत्येकाची काडी सक्षमता, गर्भधारणा चांगल्या पद्धतीची, बुरशीनाशकांचा वापर आपण वेळोवेळी चांगल्या पद्धतीचं करणं, हे सर्व गोष्टी आपल्यासाठी फार महत्वाच्या राहतील. तर शेतकरी मित्रांनो काय करा, अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला कोण नवीन आला असेल तर सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा, शेअर करायला विसरू नका. द्राक्ष बागेमध्ये कोणाच्या प्लॉटांच्या अडचणी असतील, भाजीपाल्यामध्ये अडचणी असतील तर नक्कीच आपले प्लॉट बुकिंग करून घेत चला. तुम्हाला बुकिंग क्रमांक सांगतो: 98 34 25 22 14 91 68 000 503 आणि 504 या क्रमांकावरती संपर्क करा. आपले प्लॉट बुकिंग करून घ्या. काही शंका असतील विचारून घेत चला. बुकिंग झालेल्या प्लॉटवाल्यांनी लक्षात घ्या, शेड्यूल आपलं नक्की फॉलोअप करत असाल तरच आमची व्हिजिट त्या ठिकाणी होणार आहे. ज्यांनी शेड्यूल फॉलोअप केलं नाही, कामांचं मागं पुढे काम केलं असेल, तुम्ही जरी पैसे भरले असतील तरी आम्ही तुमच्या प्लॉटवरती व्हिजिट देणार नाही. गोष्ट लक्षात घ्या. त्याच्यामुळे प्रॉपर काम करा, जेणेकरून तुम्हालाही अडचण येणार नाही, आम्हालाही कामामध्ये डिस्टर्ब होणार नाही. त्यानंतर सबकेन झाल्याच्या नंतर साधारणतः तुमचा वाला जो प्लॉट आहे तो 50 ते 60 दिवसाच्या दरम्यान झाला असेल तर प्रत्येकाने त्या ठिकाणी PTOL करून घेणं सुद्धा तितकंच गरजेचं राहील. आता PTOL करत असताना जी आपण ज्या ठिकाणी सबकेन केलेली आहे त्या सबकेनच्या जो समोरचं पान आहे ते आपल्याला त्या पानदेटाचं आपल्याला त्या ठिकाणी
परीक्षण करून घ्यायचंय. जी कमतरता किंवा ज्या अन्नद्रव्यांची कमतरता ज्या ठिकाणी असेल ती आपल्याला कमतरता भरून निघाली पाहिजे. माल निघताना कुठल्याही अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे माल बारीक निघेल ही परिस्थिती आपल्याकडे व्हायला नको, यासाठी ही सर्व काळजी प्रत्येक शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी घ्यायची. ही गोष्ट लक्षात घ्या. धन्यवाद.